आपला जेठाप्रा आहे ना, व्यापारी माणसाचं डोकं चांगलं असतं. नक्कीच काही ना काहीतरी आयडिया मिळेल. अरे मी ती ऑर्डर दिली होती, त्याचं काय झालं? अरे सुपर कूल डबल डोअर फ्रीज सांगितलं होतं ना 5 पीस. हा मग पाठवा ना. नाही सिंगल डोअर नको, तो तर स्टॉक मध्ये आहे ना. ते कधीपर्यंत पाठवताय? हा मग लवकर पाठवा. हा ठीक आहे. बोल सोडी, संध्याकाळी भेटतोय ना भिडेच्या घरी जेवायला. जेठाप्रा, मी खूप वाईट प्रकारे फसलोय यार. का काय झालं? अरे काय नाही झालं हे विचार. अच्छा ठीक आहे, मग आधी काय नाही झालं ते सांग आणि मग सांग की काय झालं ते. ठीक आहे. अरे जेठाप्रा, मी इथे टेन्शन मध्ये आहे आणि तुला मस्करी सुचते. ओय काहीतरी मार्ग काढ जेठाप्रा, नाहीतर सगळी गडबड होऊन जाईल. अरे पण काय झालंय ते तरी सांग. हा सांगतो ना, पण आधी तू सांग, तू कुठेस? मी माझ्या गोडाऊन मध्ये बसलोय. तू तिकडे थांब, मी तिकडे येतो. अच्छा हा ठीक आहे, ये. ओके जी. हॅपी. ओय मी जेठाप्राच्या दुकानात जाऊन येतो. तू सांभाळून घे रे बाबा. ठीक आहे? हो बाजी ठीक आहे. ओय चलो. सोडीला असं काय टेन्शन आलंय की मला भेटायला इथे गोडाऊन मध्ये येतोय? काय केलं तू? काय केलं तू? टीव्हीचा पेटी बॅक पीस तोडलास? डोका फिरलाय का तुझा? नाही सेठजी, मी तोडलं नाही, ठेवलंय. अरे मी बघितलं, तू ठेवला नाहीयेस, तू फेकला. नाही शेठजी, मी फेकलं नाही, ठेवलंय. अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, तू टीव्हीचा बॉक्स असा फेकलास. नाही शेठजी, 1 मिनिट. हे बघा, मी हा टीव्ही असा उचलला आणि असा ठेवला. शेठजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आधीपासूनच तुटलेला पीस होता यामध्ये. कसं? ते कंपनीमधून डॅमेज पीस आला होता. मग कंपनीमध्ये परत पाठवला नाही? शेठजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, कंपनीमध्ये कंप्लेंट केली आहे आणि त्यांनी पीस रिप्लेस पण करून दिला आहे आणि हा पीस त्यांनी परत घ्यायला नकार दिला आहे, हे बोलून की हा पीस इतका डॅमेज झाला आहे की याचं काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. त्याला भंगारमध्ये द्यायचं असेल तर भंगारमध्ये द्या, पण आम्हाला परत नका देऊ. माझा तर श्वासच अडकून गेला होता. हे सगळं तू आधी सांगू शकत नव्हतास काय? शेठजी बोलायला तुम्ही मला संधी द्याल तेव्हा बोलेल ना. तुम्ही मला संधी दिली आणि मी बोललो. जेठाप्रा, ये यार मी खूप वाईट प्रकारे फसलोय, मला वाचव प्लीज. ओ जेठाप्रा, कसा आहेस तू? बरा आहेस ना? अरे बघा, तू कसा आहेस? मस्त ना? मी मस्त आहे सोडी भाऊ. बघा तू उभा काय? सोडीसाठी खुर्ची घेऊन ये ना. लगेच घेऊन येतो. जा ना लवकर. ही घ्या सोडी भाऊ. हा इथे ठेव. हा बस आरामात बस. आणि बागा एक काम कर, सोडीसाठी डबल मलाई मारून एक लस्सी घेऊन ये. ठीक आहे. बागा लस्सी नाही पाहिजे. मग फालुदा आणू? फालुदा पण नकोय रे. मग मसाला चहा? बागा मला आता काही नकोय, मला फक्त जेठाप्रासोबत 2 मिनिटं बोलायचंय. ओ अच्छा. तर शेठजी मी दुकानात जाऊ का? नाही बस ना, गप्पा मारूया ना. हा बोल छोटी, काय झालं सांग. जेठाप्रा, बोला शेठजी, काय गप्पा मारायच्या? तुला कटाक्ष पण समजत नाही? कमाल आहे शेठजी, मला कळतच नाही की तुम्ही कधी सिरियस असता आणि कधी कटाक्ष असता. पण आता समजलं ना, कटाक्ष होता. हो जातो. थँक्यू. हा बोल छोडी, बोल. अरे मी खूप वाईट प्रकारे फसलोय यार. आता काही वेळापूर्वी माझे बालपणीचे 2 मित्र गॅरेज मध्ये आले होते आणि मग जर तू आज संध्याकाळी आमच्या सोबत पार्टीसाठी नाही केलीस ना, तर आज नंतर तुम्हाला परत फोन करू नको. ओय मला पण करू नकोस. ओय छड्या यार, मी सिरियसली बोलतोय, का समजून घेत नाही आहात प्लीज यार. ओय सोडी, 8:30 वाजेपर्यंत ये. ओय नाहीतर तुझी मैत्री नेहमीसाठी खतम. ओय आता ते दोघंही मला माझ्या सोबतची मैत्री तोडायची धमकी देऊन गेले आहे. हो. तर तुझ्या या प्रॉब्लेम बद्दल भिडेला माहिती आहे का? नाही जेठाप्रा. अरे मग बोलून तर बघ. ओय नाही, मी भिडूला फोन केला होता. भिडू पनीर घ्यायला गेला होता तर माधवी वहिनीने फोन उचलला.
माधवी वहिनीने तर जोरदार तयारी चालू केलीये. आपल्यासाठी चांगलं मस्तपैकी जेवण बनवतायत. माधवी वहिनीला जेव्हा फोन केला होता त्याच्या थोडा वेळ आधी भिडूचा फोन आला होता आणि तो मला बोलला की सोडी, तू जर 8:30 वाजता माझ्या घरी जेवायला नाही आलास तर मैत्री संपली. कशी चांगली ऑफर आहे, घेऊन टाक. जेठाप्रा, आता मस्करी करायची वेळ नाहीये. जर त्या कॅनडाच्या मित्रांसोबत पार्टी शार्टी नाही केली तर ते तर मैत्री संपवतीलच. भिडूच्या घरी नाही गेलो तर तोही मैत्री संपवेल. खूप खूप वाईट प्रकारे फसलोय मी जेठाप्रा. काहीतरी मार्ग काढ आणि यातून मला बाहेर काढ जेठाप्रा, प्लीज. अरे भाऊ सोडी, तू आयडिया मागायला आलायस का मला धर्म संकटात टाकायला आलायस? ह्याच्यात आता मी काय आयडिया देऊ? अरे जेठाप्रा, मला ह्या संकटातून बाहेर काढ. काहीतरी अशी सेटिंग कर की मी यातून बाहेर येईन. प्लीज, रिक्वेस्ट. हे बघ सोडी, जेव्हा पण डोकं कन्फ्युज असेल ना तेव्हा मनाचं ऐकायचं असतं. तुझं मन पण हेच बोलत आहे ना की पार्टी शार्टी करायची आहे. नाही नाही जेठाप्रा, मला कोणतीच पार्टी शार्टी नाही करायची आहे जेठाप्रा. मित्रांना नाराज नाही करू शकत ना. पूर्ण 5 वर्षानंतर खास मित्र कॅनडावरून आलाय. आज रात्री परत जाणार तो. माहित नाही परत कधी भेटणार यार. आणि जर का मी त्यांच्यासोबत पार्टी शार्टी नाही केली तर तो तर मैत्री संपवेल यार. ते तर आहे. एका बाजूला कॅनडावाला मित्र आणि दुसरीकडे भिडू. मी तर या दोघांच्या मध्ये फसून गेलो यार. आणि दोघे पण माझे मित्र आहेत. अरे तुझं व्यापारातलं डोकं लाव आणि मला ह्या संकटातून बाहेर काढ. अशी आयडिया काढ की कावळा बसायला आणि फांदी पण नको तुटायला. अशा परिस्थितीत काय करू शकतो? एक काम करू शकतो मी. काय जेठाप्रा? अरे तिकडेच बस. तू आज रात्री भिडेच्या घरी जेवायला ये. तू काय बोलतोस तू जेठाप्रा? जर मी जेवायला आलो तर मग पार्टी शार्टी करायला कसा जाऊ? तू माझं पूर्ण बोलणं ऐकून तर घे सोडी. सॉरी बोल. तू भिडेच्या घरी जेवायला ये, ओके? आणि आल्याच तू पोटात दुखायचं नाटक कर. अरे सॉरी, माझ्या पोटात खूप दुखतंय, मला जेवायला होणार नाही. मग नंतर तू बोल की मी घरी जाऊन आराम करतो. सॉरी मी आता जातो. सॉरी मी आता नाही खाऊ शकत. मी आता जरा जातो आणि घरी जाऊन झोपतो असं करून निघ. आणि मग अशी जराशी संधी बघू, जेव्हा कोणी बघत नसेल ना तेव्हा तू हळूच निघून जा सोसायटीच्या बाहेर आणि जा मित्रांबरोबर पार्टी शार्टी करायला. आणि जेव्हा तू परत येशील तेव्हा लेटच येणार. तोपर्यंत सगळे झोपलेले असणार. कोणाला काही कळणारच नाही. ही तर खूप मस्त आयडिया आहे जेठाप्रा. सगळ्यांना वाटेल पोटात दुखतंय म्हणून मी घरी आराम करतोय आणि कोणाला काही कळणार पण नाही. जेठाप्रा, तू तर खूप मस्त केलंस. तू तर प्रॉब्लेम सोडवलासच. सोटी अरे सोटी भाऊ, जरा मला खाली उतरव, आरामात उतरव, नाहीतर रात्री मी पण भिडेच्या घरी जाऊ शकणार नाही भाऊ. जेठाप्रा, थँक्यू. वा जेठाप्रा, खूप मजा आली. रात्री तू माझ्या सोबतच राहा. हा मी तुझ्या सोबतच आहे सोडी. पण मी काही जास्त बोलू शकणार नाही कारण बापूजी पण असणार ना तिकडे माझ्या बरोबर. म्हणून जे काय करायचं आहे ते तुला एकट्यालाच करावं लागणार. जेठाप्रा, तू काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन. हे बघ, बापूजींचा फोन आला. अरे इथे नाही, भिडेच्या घरी. अरे जेठा, ते पद्मावती भोजनालयामध्ये फोन करून डबा नको सांगितलंस ना? कधीच सांगितलं बापूजी. अजून काही? आणि बस वेळेवर घरी ये, उशीर नको करू. नाही बापूजी, मी वेळेवर पोहोचेन घरी. नाही, ते काय आहे की कुणी आपल्याला एवढं प्रेमाने जेवायला बोलवलं आणि आपण मात्र लेट पोहोचलो तर ते चांगलं नाही वाटत ना. नाही बापूजी, ते बरोबर आहे. मी बोललो ना, मी 8:30 वाजायच्या आधीच घरी पोहोचेन. आणि ठीक आहे, 8:30ला आपण भिडेच्या घरी जेवायला जाऊया. ठीक, चल ठेवतो. ओके बापूजी. बापूजींना खूप उत्साह आहे भिडेच्या घरी जेवायला जाण्याचा. उत्साही तर मी पण आहे जेठाप्रा. पण ह्या सिच्युएशनने माझ्या उत्साहाच्या गाडीचा ब्रेकच फेल करून टाकलाय. मला भिडूसाठी खूप वाईट वाटतंय. काय करू?
सिच्युएशनच अशी आहे. पण जेठाप्पा, थँक्यू व्हेरी मच यार. तू खूप मस्त आयडिया दिलीयस यार, वाचवलंयस तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच पाजी फॉर द आयडिया. कधी पण दोस्त, अरे तुझ्यासाठी तर जीव पण हाजीर आहे. अरे थँक्यू जेठाप्पा, सेम टू सेम. चल संध्याकाळी भेटूया. हा ओके ओके, आवजो आवजो. अरे देवा, लक्ष ठेव, माझ्या आयडियामुळे सगळं सुखरूप नीट पार पडू दे. भिडेच्या घरी काही धमाल नको होऊ दे.